नाही, तुम्हाला जी माहिती मिळते त्यामध्ये काय तथ्य आहे, खरी परिस्थिती आहे। सांगोला नगरपालिकेचं निवडणूक ह्या वर्षी नगराध्यक्षपदाचा उमेदवार कमळ या चिन्हावर लढतोय। भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष उमेदवार असणार आहे आणि सांगोला नगरपालिकेमध्ये नगरसेवकी सगळे आघाडीवरती लढत आहेत। शेतकरी कामगार पक्ष, दीपक साळुंखे पाटील गट आणि भारतीय जनता पार्टी। म्हणजे भारतीय जनता पार्टीसोबत तिथे विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख आणि दीपक साळुंखे पाटील आहेत आणि आम्ही सगळे मिळून नगरविकास म्हणजे आघाडी तयार करून नगरसेवक आघाडीमधून लढतात आणि नगराध्यक्षाचा उमेदवार कमळ चिन्हावर आहे। त्यामुळं आम्ही सर्वांनीच अर्ज भरलेल्या दिवसापासून आदरणीय आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, पालकमंत्री गोरे साहेब असतील यांच्यावर हट्ट केला होता की बाबा कसल्याही परिस्थितीत साहेबांना मी स्वतः जिल्हाध्यक्ष म्हणून वैयक्तिक साहेबांना बोलून सांगितलं, साहेब काही झालं तर सांगोल्याला तुमची सभा होणं गरजेचं आहे आणि तुम्ही सांगोल्याला याच। आणि त्या गोष्टीचा साहेबांनी हे घेऊन प्रतिसाद देऊन आम्हाला साहेबांनी सभा दिली आणि साहेब नक्की 30 तारखेला दुपारी 12:30 वाजता येणार आहे। शिवसेना पक्षाच्या सभेला प्रत्युत्तर सभा असे म्हणता येईल? नाही, हा कसा आहे, विरोधकांना बोलायचा हा विषय आहे, पण तुम्ही त्याला प्रत्युत्तर सभा म्हणणार नाही। भारतीय जनता पार्टीची काम करण्याची पद्धत आहे किंवा आदरणीय देवेंद्रजींची काम करण्याची पद्धतीला सध्या महाराष्ट्रातल्या सगळ्याच जनतेनं स्वीकारलेला आहे। त्यामुळे सांगोल्यात नगराध्यक्षपदाचा उमेदवार भारतीय जनता पार्टी या चिन्हावर उभारणं हे अगदी स्वातंत्र्यानंतर पहिली वेळ असेल, परंतु एक जिल्हाध्यक्षा नात्यानं मला एवढी खात्री आहे, आमदार बाबासाहेब देशमुख असू देत किंवा दीपक आबा असू देत आणि आम्ही भारतीय जनता पार्टी आम्ही मिळून आमचा भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्षाचा उमेदवार ह्या निवडणुकीमध्ये अगदी विक्रमी मताधिक्यानं निवडून येणार आहे आणि साहेबांना आम्ही प्रत्युत्तर देण्यासाठी बोलवतच नाही आहे। जो आमचा सांगोला नगरपालिकेमध्ये सांगोला शहराच्या विकासामध्ये काय सध्याच्या गरजा आहेत आणि जे काय मुद्दे आहेत, हे मुद्दे ह्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून साहेबांनीच त्या गोष्टी इथं मांडाव्यात आणि साहेबांनीच त्या ज्या साहेब बोलतात त्या गोष्टी करून दाखवतात। हा आत्तापर्यंत सगळ्यांना माहीत असणारी गोष्ट आहे। त्यासाठी आम्ही साहेबांना आवर्जून ह्या सभेसाठी बोलवतो। पालकमंत्री ज्या दिवशी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील त्या दिवशी पालकमंत्री महोदय नक्कीच त्या सभेला असणार आहेत। त्यावेळेस आम्ही राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना सुद्धा आमंत्रित करायसाठी आज दुपारीच बोललेलो आहे। साहेबांनाही वेळ त्यांचा जुळला तर राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना सुद्धा बोलतोय। गोपीचंद पडळकरांनाही आम्ही त्या सभेला बोलवणार आहे। देवेंद्रजी येणार आहेत तेव्हा आम्ही अशा बाहेरील काही नेत्यांनाही बोलवणार आहे की जी मंडळी येऊन भारतीय जनता पार्टीनं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सर्वसामान्य जनतेसाठी असेल, नगरपालिका हद्दीतील माणसांसाठी असेल, कशा पद्धतीनं कामं केलेले आहेत। आज सांगोला तालुक्यातील पाण्याच्या अनेक काही गोष्टी आहेत, ते सुद्धा माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की आमचा त्या पाठीमागचा उद्देश हाच आहे विखे पाटील साहेबांना बोलवायचा की त्यांनी सांगोला तालुक्यातील पाण्याचे जे प्रश्न आहेत त्या संदर्भात विखे पाटील साहेब स्वतः एक जलसंधारण मंत्री म्हणून ते बोलतील आणि मराठा समाजासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे काय केलं त्या काय बाबी आहेत की ज्या आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये जे मंडळी मराठा समाजासाठी भारतीय जनता पार्टीने काय केलं नाही म्हणतात त्यांना साहेबांनी काय केलं हे स्वतः विखे पाटील साहेबांनीच सांगावं म्हणून आम्ही विखे पाटील साहेबांना बोलवतो। या सभेसाठी कार्यकर्ते व मतदारांना काय आव्हान करतात? या सभेसाठी कार्यकर्ते व मतदार यांना काय आव्हान करतात? आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सभेसाठी भारतीय जनता पार्टी म्हणून आणि सांगोला शहर नगर विकास आघाडीमार्फत आम्ही सगळ्याच कार्यकर्त्यांना आव्हान करू की ह्या सभेला जास्तीत जास्त संख्येनं आपण उपस्थित राहूया आणि साहेब सांगोला शहरासाठीचा किंवा सांगोला तालुक्यातील अनेक मुद्द्याबद्दल साहेबांचं जे काही विजन आहे हे आपण सगळ्या कार्यकर्त्यांना ऐकलं किंवा जनतेनं ऐकलं ते तळागाळापर्यंत जाईल की नेमकी भाजपचा सांगोल्याकडे किंवा देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा एक मुख्यमंत्री म्हणून ह्या सांगोल्याकडे बघायचा दृष्टिकोन काय आहे किंवा सांगोला शहराकडे बघायचा दृष्टिकोन काय आहे किंवा सांगोल्यातील ग्रामीण भागाकडे बघायचा दृष्टिकोन काय आहे हे सर्वसामान्य माणसापर्यंत शहरातील माणसापर्यंत पोहोचावं ह्यासाठीच आम्ही सगळ्या जनतेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहायचं आवाहन करेल। यामध्ये प्रामुख्याने म्हणजे असं दिग्गज नेत्यांचे पक्ष प्रवेश पण होईल असं वाटतंय का? राजकीय गौप्यस्फोट असं काय दिग्गज नेत्याचा पण प्रवेश होणार असं समज एक लक्षात घ्या, राजकीय गौप्यस्फोट हे काय मीडियासमोर सांगायचे गौप्यस्फोट नसतात, हे त्या वेळेसच समजतात। म्हणजे आत्तापर्यंत सांगोला तालुक्यामध्ये अनेक स्फोट झालेत, आम्ही अनेक स्फोट घडवून आणले। पालकमंत्री महोदयांच्या शी संपर्क करून पालकमंत्री महोदयांची मतं घेऊन आदरणीय देवेंद्रजींशी काही गोष्टी चर्चा अनेक स्फोट घडवलेले आहेत।
तेव्हा स्फोट घडवायची चर्चा जर तुम्हाला आधी सांगितली तर मग तुम्ही काय लिहिणार परत? अशी पण चर्चा चालू आहे सध्या की स्फोट होणार आहे असं चर्चा चालू आहे. शक्यता आहे का? शक्यता आहे. नाही, शक्यता आहे सांगणं, स्पोर्ट्स बद्दल सांगणं म्हणजे त्याचा अर्थ तिथं झाला. तुम्ही असे उलटे सुलटे जरी किती जरी फिरवलं तर ती गोष्ट तुम्हाला त्या दिवशी पाहण्याची जी उत्सुकता राहील त्या आधी एखादी गोष्ट बोलली तर तेवढी उत्सुकता राहणार नाही ना. म्हणजे ही निवडणूक एवढी टोकाला का चालली, तुमचं काय मत आहे एवढी टोकाला? म्हणजे उपमुख्यमंत्री येतात, मुख्यमंत्री येतात, ह्यापूर्वी असं कधी झालं नव्हतं. एक लक्षात घ्या, निवडणूक टोकाला चाललेली आहे. तुम्ही मंडळींनीच सांगितलं मांडता निवडणूक टोकाला चाललेली आहे. आम्ही देवेंद्रजींना सांगोल्यासाठी आणि सांगोला नगरपालिकेसाठी आम्हाला काय अपेक्षित आहे इथलं हे जनतेच्या साक्षीनं मुख्यमंत्री महोदयांना सांगावं आणि मुख्यमंत्री महोदयांनी या राज्याच्या जनतेला आश्वस्त करावं की मी हे तुमच्यासाठी करेन. ह्या उद्देशानं आम्ही साहेबांना बोलवतो. मित्रपक्ष तुमच्या केंद्रामध्ये असणाऱ्या मित्रपक्ष नेत्यांनी तुमच्यावर टीका केली आहे, त्याबद्दल तुमचं काय मत? काय म्हणले? मित्रपक्ष तुमचा आहे सत्तेमध्ये केंद्रामध्ये, हां. शिवसेना भाजप युती आहे, हां. या संदर्भात तालुक्यातील नेत्यांनी तुमच्यावर टीका केली आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? काय टीका म्हणजे कोणत्या विषयावरची बोलताय टीका त्या केली? दिवशी जे भाषण झालं, बापूंनी बोलताना तुम्ही व्यक्तिगत जी बापूंची भेट घेऊन जी मागणी केली बाबा युती संदर्भात, जागा वाटपा संदर्भात, हो. त्या बाबतीत बापूंनी टीका केलेली आहे कालच्या सभेमध्ये. एक आहे, बापू हे ज्येष्ठ नेते आहेत. बापूंबद्दल शेवटी परिपक्व राजकारणी आहेत. ते गेले सातत्यानं 40-50 वर्षापासून या सांगोल्याच्या राजकारणामध्ये आहेत. एक जिल्हाध्यक्ष नात्यानं मी बापूंना विनंती करत होतो की आपण बापू मिळून करूया. शेवटी महायुतीतले घटक पक्ष आहे, परंतु बापूंचं म्हणणं एक होतं की नगराध्यक्षपद आमच्या शिवसेनेला पाहिजे. विद्यमान मागच्या वेळी जे माजी नगराध्यक्ष राणीताई माने आहेत त्या आमच्या आहेत, त्या आमच्या शिवसेनेच्या आहेत. परंतु भारतीय जनता पार्टीचं माझं एक जिल्हाध्यक्ष म्हणून एकच मत हो की नगराध्यक्ष हा भाजपचाच असेल. आज राज्यामध्ये सगळीकडे पाहिजे तर जिथं भारतीय जनता पार्टी म्हणून सगळीकडेच भारतीय जनता पार्टी म्हणून कमळाच्या चिन्हावर नगराध्यक्ष लढतील. आज माझ्याकडे असणाऱ्या म्हणजे माझ्या संघटनात्मक जिल्ह्यामध्ये 5 नगरपालिकेचे इलेक्शन सुरू आहे. 5ही जिल्ह्यामध्ये कमळावर नगराध्यक्ष इलेक्शन सुरू आहे आणि त्यामुळं आमचा हट्ट एक होत होता की नगराध्यक्ष कमळावर लढावा आणि बापूंचा हट्ट एक होता की नगराध्यक्ष शिवसेनेच्या चिन्हावर लढावा. ह्या एवढ्या 2 गोष्टीतच तो जो काय विषय आहे तो चर्चेत होता. त्यांना ते मान्य नसलं, त्यामुळे त्यांनी वेगळा विचार केला आणि आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या कमळाच्या चिन्हावर लढायचं होतं. त्यामुळे आमच्यासोबत आलेले आदरणीय बाबासाहेब देशमुख साहेब, आमदार बाबासाहेब देशमुख असतील, आदरणीय दीपक आबा साळुंखे पाटील साहेब असतील, यांना आम्ही अवगत केलं. पालकमंत्री महोदयांनी यांची चर्चा केली, जयाभाऊंनी त्यांना ते सांगितलं आणि त्यांनी ते स्वीकारलं. त्यामुळे ते आमच्यासोबत आहेत आणि आम्ही इलेक्शन करतो.